गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पावसाला ब्रेक लागलेला आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पावसाने शेतीच्या कामांना वेग आला, पण मे महिन्यातील पावसामुळे धरणं सुद्धा अर्धी भरलेली आहेत। कोकणातून बातमी येते, गेल्या 2 दिवसांपासून कोकणात पावसाला ब्रेक लागलेला आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला बघायला मिळाला, तर या पावसामुळे धरणं सुद्धा अर्धी भरलेली आहेत। विकास गावकर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। विकास, आपण पहिल्या आठवड्यापासून खरं तर पाऊस बघतोय, पण मागच्या 2 दिवसांपासून कोकणात पावसाला ब्रेक लागलेला आहे। शेतीची कामं नेमकी कशी सुरू आहेत? नक्कीच आम्ही जर बघितलं तर पहिल्याच आठवड्यात पावसाने सुरुवात केली, म्हणजे असं बघितलं तर 1 तारखेपासूनच पाऊस सुरू झाला आणि पावसाने जी संततधार सुरू ठेवलेली होती ती गेले जवळजवळ 2 दिवसापूर्वीपर्यंत संततधार पाऊस पडत होता, कधी मुसळधार। त्यामुळे जर बघितलं तर पाण्याचा प्रश्न कोकणातला बऱ्यापैकी सुटलेला आहे। आता धरणं आहेत ती जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त भरलेले आहेत। मात्र जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला कालपासनं जर बघितलं तर कडाक्याचं ऊन सुद्धा पडतंय। 2 दिवस जर झालेले आहेत, काल आणि आज जर बघितलं तर 2 दिवस ऊन पडले। त्यामुळे जरी पाऊस नसला 2 दिवस तरी शेतीची कामं मात्र लगबगीने सुरू आहेत। मात्र हा पावसाचा जोर आहे तो असाच कायम राहावा अशा पद्धतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। जर अशा पद्धतीचं ऊन पडलं तर जो आता रव पेरणी केलेली आहे ती कुठेतरी करपू शकते। त्यामुळे जो पाऊस आहे तो असाच सातत्याने लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र जर बघितलं तर गेल्या काही दिवसात पाऊस पडलाय आणि हा पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर मगाशी मी जसं म्हटलं तर कोकणातील धरणं असतील, त्याचबरोबर धबधबे असतील, ते कुठेतरी प्रभावित झालेले आहेत। त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा आता वाढताना दिसते। अमित, निश्चित विकास, त्यामुळे इथून पुढची शेतीची गणितं सुद्धा या पावसावर अवलंबून असतील। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।